कबूतरखाना सुरू करण्याच्या मागणीसाठी आता जैन समुदाय उद्यापासून उपोषण करतोय। जैन मुनी निलेश चंद्र यांच्या नेतृत्वाखालीच खरं तर जैन समाज आता आझाद मैदानावर उपोषण करणार आहे। यापूर्वी कुलाब्यातल्या जैन मंदिरापासून आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढला जाईल आणि त्यानंतर आझाद मैदानामध्ये उपोषण केलं जाणार आहे। तेव्हा जैन मुनी निलेश चंद्र यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी। मुनींचं म्हणणं काय आहे ते आपण ऐकून घेतोय। मुनी निलेश चंद्र आपल्या सोबत आहेत। खरं तर जैन समाज आक्रमक झालेला आहे आणि आता थेट आपण बघतो कुलाब्यापासून ते थेट आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा निघालेला आहे। आपल्या सोबत मुनी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। जशा पद्धतीने जैन समाज आक्रमक झालेला आहे, कबूतरखान्याच्या विषयावरती सरकार तोडगा काढत नाहीये का? 4 महिने झाले हे सरकारने तोडगा काढला नाही आहे आणि ज्या नेता लोकांना हे करायला काम दिलं आहे ते नेता नाकाम झालेला आहे। याच्यामुळे आम्ही हा प्रशासनाला निवेदन द्यायला आझाद मैदान मध्ये बसत आहे। बघा, मी लोकांना सांगितलं आहे ट्रॅफिकचं करणं प्रोटोकॉल है, ज्यादा बारिश भी ज्यादा है, जो लोग आएंगे वो जो लोग आएंगे आझाद मैदान में आएंगे। ते राज्य सरकारने लोक स्वार्थी लोक पुष्कळ आहेत। त्या एक काम करू, आपण पाहत आहोत की कुठेतरी एकूणच सरकार जी काही कामं करत आहे सरकारचं योग्य ते लक्ष नाही आणि सरकारला आम्ही 4 महिन्याचा अल्टिमेटम दिला तरी सुद्धा सरकारने योग्य ती कारवाई केली नाही आणि त्याच्यामुळे रस्त्यावरती उतरण्याची वेळ आलेली आहे। कॅमेरामन नितीन बोधारेसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।